नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सक्सेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। आता तुम्हाला माहिती आहे आपण बेसिक इंग्लिश ग्रामर सुरुवातीला शिकवतोय। टुडे आपण जेंडर या विषयावरती आपण तुम्हाला माहिती देणार आहे। जेंडर कसं आयडेंटिफाय करायचं, जेंडर म्हणजे काय, आणि त्याचं एमपीएससीच्या एक्झाम मध्ये PSI STI पोलीस भरती आणि तलाठी ग्रामसेवक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचा क्वेश्चन विचारला जातो। तो कसा आयडेंटिफाय करून सॉल्व्ह करायचा आणि जेंडर कसं समजून घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात। तर चला तर पाहूया मग जेंडर। जेंडर म्हणजे काय? लिंग। लिंग म्हणजे जेंडर। लिंगाचे 4 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? 4। 4 प्रकारापैकीच तुम्हाला प्रत्येक प्रकारावर एक स्पर्धा परीक्षेत क्वेश्चन विचारला जाईल। तो आपण स्टेप बाय स्टेप कसा सॉर्ट आउट करायचा, कसा सॉल्व्ह करायचा आणि प्रॉपर आणि योग्य आन्सर कसं द्यायचं हे शिकून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण जेंडरचा पहिला प्रकार पाहूया। मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंग। MUSCLIN मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंग। हा काय झाला? लिंगाचा पहिला प्रकार झाला। आता 4 प्रकार आहेत: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि उभयलिंग। ओके, तर स्टेप बाय स्टेप आपण करूया। पुल्लिंग म्हणजे काय? जे मेल कॅरेक्टर आहे त्याला इंडिकेट करतं। म्हणजे तुमचं झालं किंग असेल, मॅन असेल, लॉयन असेल, हे झालं पुल्लिंग। दुसरं आहे स्त्रीलिंग। दुसरा लिंगाचा प्रकार आहे फिमाइन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग। स्त्रीलिंग स्त्रीलिंग काय? हे पण ते मेल पुल्लिंगाच्या अपोजिट, जे की मेल कॅरेक्टर फिमेल कॅरेक्टरला इंडिकेट करतात। तुमचं झालं लेडी, लेडी, क्वीन, क्वीन, हे झालं तुमचं स्त्रीलिंग। आता लिंगाचा तिसरा प्रकार कॉमन जेंडर। कॉमन जेंडर म्हणजे काय? उभयलिंग। कॉमन जेंडर COMMON कॉमन जेंडर, उभयलिंग। आता कॉमन जेंडर हे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग ह्या दोन्ही शब्दाला इंडिकेट करतात। हे दोन्ही जातीचे, दोन्ही शब्दांचे जे काही तुमचं हे आहे त्याला हे दोन्हीला इंडिकेट करतात। जसं की तुमचा टीचर असेल, शाळेत शिकवायला तुमच्या बाई असतात, पहिल्या काळात बाई म्हणायचे, गुरुजी म्हणायचे। तसं तुमचं टीचर झालं, ते डॉक्टर झालं। टीचर, टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका असं नाही। टीचर हे कॉमन जेंडर झालं, म्हणजे स्त्रीलिंग असू शकतं, पुल्लिंग असेल, त्यांचं लिंग वेगवेगळं असू शकतं, स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग। डॉक्टर, डॉक्टरला पण आपण जनरली डॉक्टरच म्हणतो, मग ती लेडीज डॉक्टर असेल किंवा जेंट्स डॉक्टर असेल। हे झालं तुमचं कॉमन जेंडर। सॉरी, जसं तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये जाता त्यांना आपण काय म्हणतो? स्टुडंट। स्टुडंट हे झालं तुमचं कॉमन जेंडर। अशा प्रकारे हे लिंगाचे तुमचे 3 प्रकार आहेत। आता शेवटचा आणि एकदम महत्वाचा लिंगाचा प्रकार जो की आपण पाहणार आहोत, चौथा लिंगाचा प्रकार आहे न्यूटर जेंडर म्हणजे नपुंसकलिंग। न्यूटर जेंडर। न्यूटर जेंडर म्हणजे काय? नपुंसकलिंग। नपुंसकलिंग म्हणजे जे मेल पण नाही, फिमेल पण नाही, त्याचं अस्तित्वच नाही, म्हणजे आपण फक्त त्याला नपुंसकलिंग म्हणतो। आता कुठले नपुंसकलिंग हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तर तुम्ही येत जाता बघतच असता, तुम्ही सांगायची आवश्यकता नाहीये। नपुंसकलिंग म्हणजे काय? तुमचे हे झालं ज्याचं अस्तित्व नाहीये, थोडक्यात म्हणजे बुक, पेन। बुक झालं, बुक म्हणजे काय? पुस्तक। पेन, पेन याला लिंग कुठलं आहे हे इंडिकेट केलं जात नाही, म्हणून ते नपुंसकलिंगामध्ये येतात। जसं की तुमचं कार झालं, कारला पण ही आहे का शी आहे आपल्याला माहित नाही, तो नपुंसकलिंग। अशा प्रकारे आपण आज लिंगाचे 4 प्रकार पाहिले आहेत। ते तुम्हाला समजले असतील। जर समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की अजून बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल। फक्त तुमचा MPSC